धारूर तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून अतिवृष्टी आहे। काल संध्याकाळपासून प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस ही अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे। धारूर तालुक्यातील ही प्रमुख नदी वान नदी आपण पाहत आहे। या वान नदीने तर रुद्ररूप धारण केलेले आहे आणि या वान नदीवरच गेल्या काही दिवसापूर्वी एका ऑटो चालकाचा मृत्यू देखील झालेला होता। या वान नदीने रुद्ररूप धारण केलेले आहे। या अतिवृष्टीबाबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही आवरगावचे गावकरी आपल्या सोबत आहेत। काय वृष्टी झालेली आहे असं यांचं म्हणणं आहे। या वान नदीबद्दल काय सांगता येईल? ही वान नदी सरीची सुरुवात आमच्या जवळच होती, पण एवढं प्रचंड प्रमाणात पाऊस व्हायला आणि एवढं पाणी यायला लागले पूर्ण रानातली माती सहित त्या पाण्यामध्ये वाहून शेतकऱ्यांचे तर प्रचंड नुकसान झालेलेच आहे। वान नदी आधी फक्त पात्रातून वाहत होती, परंतु आता ही पूर्ण शेतातून वाहत आहे। शेतकऱ्यांच्या माती सगट या ठिकाणी पिकासगट वाहून जात आहे। परंतु या ठिकाणी आता या पाणीच पाणी आपल्याला दिसून येते। नदीचं पात्र मोठं झालेलं आहे, पण दुर्दैव प्रशासनाने या ठिकाणी ग्राउंड लेवलला काही कर्मचारी ठेवणं गरजेचं होतं की मोठा प्रवाह असला तरी काही वाहन चालक डिरिंग करतात आणि यामध्येच मोठं नुकसान होतं। परंतु हे पाहून आवरगावातील काही नागरिक पुढे येऊन वाहन चालकाला थांबवत आहेत की प्रचंड पाण्याचा प्रवाह आहे, आपण आतमध्ये जाऊ नका। आपण इतर काही नागरिक आहेत, काही तरुण आहेत की हे सकाळपासून कशा प्रकारे मदत करतायत आपण त्यांना विचारूया। तुम्ही जे प्रवासी येत आहेत त्यांना कशा प्रकारे मदत करता? तर कसं नवीन लोकांना अंदाज नाही पाण्याचा इथल्या, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगतो गाड्यात घालू नका, आणखीन पाण्याचा वेग जास्त आहे। मग ते थोड्या वेळ वाट बघतात, नाही तर मग आम्ही त्यांना पर्यायी मार्गाने खेच मार्गे अंबाजोगाई जाण्यासाठी सांगतो, पण घालू नका, जीव धोक्यात घालू नका, आमचं एवढंच सांगणार असतं। या नदीची उंची, या पुलाची उंची कमी असल्यामुळं वारंवार अपघात घडत आहेत, तर याबाबत प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत का? तर आता हे काय आजचं आहे का, पहिल्यापासूनच चालू, पण प्रशासन केव्हा काही दखल घेत नाही। साधे आमचे पंचनामे झाले नाही, तलाठी येतो, बघतो, म्हणतो आम्हाला फोटो काढून पाठवा। शेतकऱ्याचे पंचनामे होणे ते पूल केव्हा बांधणार? एकंदरीत धारूर तालुक्याचं प्रशासन सुस्त असल्याचं दिसत आहे। या ठिकाणी एक व्यक्ती मयत झालेला असून देखील या पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाहीये, हे मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल। प्रशासनाच्या ऐवजी हे तरुणच या ठिकाणी मदत करत आहेत। केवळ तहसील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की आम्ही ग्राउंड लेवलला काम करत आहोत, की आमचे तलाठी मंडळ अधिकारी त्या ठिकाणी थांबून आहेत, काम करत आहेत, परंतु असं या ठिकाणी कोणीही दिसत नाहीये। तुम्ही माझ्या दोन्हीकडे पाहतायत की वाहनं थांबवलेली आहेत। तुम्ही याबाबत, या नदीबद्दल तुमची काय भावना आहे की नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत? तर एकतर रस्त्याचा आता प्रश्न मार्गी लागलेला नाही, आणखीन पण एकतर या जागेवर बॉक्स पूल व्हायला पाहिजे मोठा, त्यावेळेस हे पाणी त्याच्या खालून जाईन आणि धोका होणार नाही काही। जोपर्यंत बॉक्स पूल होत नाही तोपर्यंत असंच, आता ही 7वी वेळ आहे सरी पुराची, 7वी वेळ, आणि ते जे ऑटो चालक वाहून गेले त्यांना सापडायला सर 3 दिवस लागले होते। एवढं दुर्दैव आहे। अतिशय दुर्दैवी आहे। एक व्यक्ती मयत असून देखील प्रशासनाने या नदीबाबत कुठली उपाययोजना केलेली नाहीये। वेळोवेळी आवरगाव येथील या जनतेची मागणी असताना देखील कुठल्याही प्रकारचं उपाययोजना केलेली नाही। यातून आपल्याला प्रशासन सुस्त असल्याचे धारूर तालुक्यात दिसून येत आहे।